डॅडी सपोर्टमध्ये नव्हते अँड इट वॉज लाईक ओ माय गॉश बिकिनी आहे, मी बिकिनी कसं घालू. ते बोलले तू काफी हॉट आहे. यू नो ऍक्च्युली बॉलिवूड इझी नाही आहे जसं आपल्याला वाटते. वन मोर थिंग, आय एम नॉट अ नेपोटिझम. प्रिव्हिलेज्ड आहे बट बॉलिवूड बद्दल काय माहित नाहीये मला. ऑडिशनमुळे एकही काम भेटलं नाहीये. पीएनजी ज्वेलर्स प्रस्तुत हॅशटॅग तिची गोष्ट मध्ये स्वागत करूया अभिनेत्री सोनाली राऊत हिचं. आणि खरं तर आता ती बिग बॉसच्या घरामध्ये काय धुमाकूळ घालणार आहे ते बघणं फार महत्वाचं आहे. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. थँक्यू व्हेरी मच. काय म्हणतेस, कशी आहे सोनाली? फॅन्टास्टिक. मी खूप ऍक्च्युली एक्साइटेड आहे आणि मी ॲट द सेम टाइम नर्वस पण आहे. कारण पुन्हा 100 डेज बिग बॉस 6 मराठीमध्ये आता आम्ही जाणार आहे. सो या नर्वसनेस आहे बट ॲट द सेम टाइम मी एक्साइटेड पण आहे. येस. आणि ना तू आधी हिंदीमध्ये होतीस, हिंदी बिग बॉस तू केलंयस आणि आता मराठी. खरं तर ना काही प्रमाणामध्ये ऑडियन्स वेगळा आहे आणि त्यांच्यासाठी कदाचित तू एक नवीन फेस, एक नवीन टॅलेंट म्हणून सुद्धा समोर येशील, राईट? सो काय काय प्रिपेअर केलंयस जे नवीन मराठी फॅन्स तुझे होतील त्यांच्यासाठी? आय थिंक फर्स्ट ऑफ ऑल तर मी महाराष्ट्रानंच आहे आणि मी एकदम टिपिकल मराठी मुलगी आहे. आणि मला नेहमी लोक विचारतात की सोनाली तुम्ही कधी मराठी मूवीज केलाय का किंवा मराठी गाणं केलं आहे का. तर मी बोलली की मी महाराष्ट्रीयन आहे आणि माझे आई वडील पण की काहीतरी मराठीमध्ये केलं पाहिजे. तर जेव्हा मला ही संधी भेटली मराठी बिग बॉस, मग तर मी ग्रॅब केली. आणि ऑफकोर्स मला आता फॅन्स भेटणार, फॉलोवर्स भेटणार आणि खूप सारं मला प्रेम पण भेटणार. तर तयारी माझी हीच आहे की मी आता खूप एक्साइटेड आहे आणि मला आता खूप प्रेम आणि सपोर्ट पाहिजे माझ्या प्रेक्षकांपासून. आधी काय बघितलं ग्लिम्सेस तू मराठी बिग बॉसचे? हा, मी बिग बॉस 5 बघितला आणि त्यात मी सेलिब्रिटीज बघितले. तर सगळे सेलिब्रिटीजच होते, असे काय कोण इन्फ्लुएन्सर्स किंवा कोण नवीन चेहरे असे कोण नव्हते. सगळे सेलिब्रिटीज होते, नामी चेहरे होते. जसे अभिजित सावंत होते, राखी सावंत होती, मग वर्षा उसगावकर होती, निकी तंबोली होती. तर हे लोक एकदम म्हणजे हुए खिलाडी आहे आणि सगळे कलाकार आहे आपल्या आपल्या क्षेत्रात. तर मी सीझन बघितला आणि काफी इंटरेस्टिंग होता आणि त्याच्यावरच मी डिसाईड केलं की मी बिग बॉस 6 मध्ये जाणार मराठी. ओके, असं आहे. तर आणि असं होतं ना की बिग बॉस मध्ये जेव्हा प्रेक्षकांना आधी हिंदीत बघितलेला आता मराठीत बघतायत असा चेहरा दिसतो ना, तेव्हा त्यांना खूप उत्सुकता असते की हा कंटेंडर कोण आहे किंवा त्याने आधी काय काम केलंय. सो आज ना या शो मधनं तुझी गोष्ट उलगडण्याचा मी प्रयत्न करणार आहे सोनाली. सुरुवात करीन तुझ्या हाताच्या टॅटू वरनं. खूप अट्रॅक्टिव्ह आणि खूप सुंदर आहे. सो मला आधी त्या टॅटू बद्दल सांग. अच्छा, हा माझा महामृत्युंजय टॅटू आहे. तर जेव्हा मी डिसाईड केलं की मला टॅटू पाहिजे, तर माझे जे पंडित आहे अतुल महाजन, त्यांनी मला सजेस्ट केला की काहीतरी असा टॅटू कर ज्यात तुला बोर नाही झालं पाहिजे बघून बघून. तर बेस्ट आहे महामृत्युंजय कार्ड. आणि मी ऑफकोर्स मी शिवभक्त आहे. तर हा खूप छान टॅटू आणि हा माझा फर्स्ट टॅटू आहे आणि माझा फेवरेट टॅटू आहे. ॲक्च्युली मला 4 टॅटूज आहे माझ्याकडे. सो या मी खूप धार्मिक पण आहे. म्हणजे एवढी धार्मिक नाही आहे पण हा मी शिवभक्त आहे आणि मी खूप सारे ज्योतिर्लिंग पण केलंय. तर मी केलंय. तर हा माझा फेवरेट टॅटू आहे. आणि ना स्पिरिच्युअली जेव्हा आपण स्ट्रॉंग असतो ना, तेव्हा अनेकदा आपले थॉट्स, विचार सुद्धा तसे होतात. आपल्याला एक शांतता म्हणा किंवा मेंटल पीस हे येतं आपल्याकडे त्या फ्लो मध्ये, राईट? मला ऐकायला आवडेल, तू आता शिवभक्त याचा उल्लेख केलायस, तुझी स्पिरिच्युअल साईड कशी आहे? आणि ना एक काहीतरी इन्सिडेंट्स म्हणा किंवा एक काहीतरी तो पॉइंट यावा लागतो जेव्हा आपल्याला असं वाटतं की बाबा स्पिरिच्युअली स्ट्रॉंग होणं किती इम्पॉर्टंट होतं किंवा किती इम्पॉर्टंट आहे. तुझ्या केसमध्ये काय आहे सोनाली? कधी तू या मार्गावर आली आहेस? आय थिंक स्पिरिच्युअलिटी आय वुड से आय थिंक कोविडच्या वेळेस झालं. आणि आपण जसं कोविडमध्ये खूप साऱ्या गोष्टी, खूप सारे चेंज बघितले. तर तो काळ कोणी एक्सपेक्ट केला नव्हता. तर आणि सर्वांकडे खूप वेळ पण होता. तर मी त्यात मेडिटेशन शिकली, मी त्यात योगा पण शिकली आणि कसं स्वतःमध्ये एक ठहराव करून एक गोष्ट पाहिजे ते मी शिकली. तर स्पिरिच्युअलिटी तेव्हापासून सुरू झाली आणि माझ्या बेडरूममध्ये ॲक्च्युली
म्हणजे जे लॉर्ड शिवा आहे त्यांची फ्रेम आहे आणि ऍक्च्युली ते बोलतात बेडरूम मध्ये लावत नाही, पण मी लावलंय. सॉरी, ते कनेक्शन आपाप झालं. जेव्हापासून तू स्पिरिच्युअली स्ट्रॉंग होत गेलीस किंवा तू म्हणालीस की तू शिवभक्त आहेस आणि प्रेम आहे बेडरूम मध्ये, तुझ्या अपिअरन्स मध्ये, वागण्या बोलण्यात, विचार करण्यामध्ये चेंजेस झाले? आय थिंक आता थोडी मी एकदम काम आहे, हा. कंपोज्ड आहे. जसे लॉर्ड शिवा कसे मेडिटेट Yeah. करतात, बेसिकली माझ्याकडे मेडिटेशनचीच फोटो आहे. आणि ज्या ऍक्च्युली लॉर्ड शिवा डिस्ट्रॉयर पण आहे. तर जेव्हा ते संतापतात तेव्हा सगळं ते डिस्ट्रॉय पण करतात. बट तो साईड अजून आला नाही. मे बी बिग बॉस मराठीमध्ये दिसेल. आय डोंट थिंक सो, आला नाही पाहिजे. सो फॉर द बेस्ट. असं तिथे पण कोण नाही पाहिजे. हा तर आय थिंक हे दोन्ही साइड्स आहे. पण आय थिंक नाव आय एम व्हेरी काम, कंपोज आणि मी जास्त मेडिटेट करते. पण मला माहित नाही तिथे भेटेन की नाही. आणि जेव्हापासून म्हणजे आपण ना आपल्या करिअरच्या सुरुवातीला एक वेगळी पर्सनॅलिटी असतो, कारण आपण तेव्हा नवीन असतो, सगळं शिकायचं असतं, माहिती करून घ्यायचं असतं, देन आपल्याकडे एक्सपिरियन्सेस येतात वेगवेगळे, अँड देन लाईफ हॅपन, राईट? मला सांग, आधीची सोनाली आणि आत्ताची सोनाली किती डिफरन्स आहे दोघींमध्ये? आय थिंक पहिलाची सोनाली खूप शाय आणि रिझर्व्ड होती, आता नाही आहे. आता खूप कॉन्फिडंट आहे, खूप बोल्ड आहे, खूप स्ट्रॉंग आहे आणि आता खूप लायकेबल आहे. पहिला मी एवढी बोलायची नाही. मला नेहमी वाटायचं की मे बी आय एम नॉट गुड इनफ. तो एक फॅक्टर होता. बट आय थिंक जसं जसं काम करत गेली, लोकांना भेटत गेली, एक्सपोजर भेटला, सो आय थिंक पर्सनॅलिटी आता काफी चेंज झालाय. पण तू स्वतः काही चेंजेस केले तुझ्या पर्सनॅलिटी? ऑफकोर्स मी पहिला मला थोडा कॉन्फिडन्स कमी होता. आता सुपर कॉन्फिडंट. आता आय कॅन रूल द वर्ल्ड, असा कॉन्फिडन्स आहे. किती मस्त. आणि हे स्वतः आपल्यापासूनच सुरू होतो ना हा कॉन्फिडन्स, आपल्याला तो फील नाही, आणि होतो मला तेव्हा. कळलं की सगळं आतमध्येच असते. एव्हरीथिंग इज इनवर्ड. आपण सोचतो की हा असं ते सगळं आपल्या डोक्यात आहे. ते ऍक्च्युली बाहेर काही नसते. जेव्हा आपण कॉन्फिडंट असतो ना, इवन पीपल लव्ह यू आणि तो कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली रिफ्लेक्ट होतो. 100%. तू सुरुवातीलाच उल्लेख केलास की तू महाराष्ट्रीयन आहेस, मराठी घरातनं आहेस. जरा काही वर्ष मागे जाऊन मला सांग, तुझं चाइल्डहुड, बालपण सोनाली कसं होतं? इथे मुंबईतच राहायचा तुम्ही आधीपासून? माझं शिक्षण पुण्यात झालं आहे. हो. आणि माझं कॉलेज मिठीबाई कॉलेज. तर मी सर्वात शेवटची आहे. आम्ही 5 बहिणी आहे. सख्या 5 बहिणी? हो, सख्या 5 बहिणी आहे. आणि माझे जे आई वडील आहे, माझे डॅड पोलीसमध्ये होते, तर ते रिटायर झाले ॲज डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस मुंबई. आणि चाइल्डहुड तर एकदम चांगलंच होतं. आय वुड से माझ्यासाठी चांगलं होतं. बहिणींचं माहीत नाही, मे बी त्यांचा स्ट्रगल वेगळा असेल. बट बिईंग यंगेस्ट, लहानचा हाच फायदा आहे की तुम्हाला सगळं शिकायला भेटते मोठ्यांकडनं. आणि तुम्हाला कळण्यात येते की काय करायचं आणि काय नाही करायचं आहे, हे तुम्हाला शिकायला भेटते. आणि फॅमिलीमध्येच एवढी लोक आहे, फॅमिलीमध्येच एवढे सक्सेसफुल लोक आहे, सगळे वेगळे वेगळे क्षेत्रात आहे. तर शिकवण तर खूप भेटली. आणि चाइल्डहुड आय वुड से डॅडीनी खूप पॅम्पर केलाय. मॉम स्ट्रिक्ट होती आणि डॅडी खूप खूप पैसे द्यायचे. ओके. व्हॉट हॅपन, सॉरी, खूप एन्जॉय केलाय. ते एक लाईफ जगली आहे मी. आणि कॉलेज तर सुपर फन होतं ना. खबर, पोलीस असल्यावर पोलिसांची पोरं पॅम्पर्ड असतात. आय एम पॅम्पर्ड, आय से इट. तर चाइल्डहुड खूप चांगलं होतं. आणि बहिणींबरोबर होती. 36. होतं. त्या चौघी कोणत्या फील्ड मध्ये? तुझी एक बहीण मॉडेल पण आहे ना? उज्ज्वला राऊत. उज्ज्वला. ती सगळ्यांबरोबर हे आहे, सगळे हेडबट करतात. ओके. बट येस, बिईंग यंगेस्ट, तो एक फायदा आहे की प्रेम सर्वांकडनंच भेटते आणि तो एक सॉफ्ट कॉर्नर सगळ्यांना असते. तर चाइल्डहुड इट वॉज गुड. आणि वडील म्हणजे आपले साधारणपणे ना आपल्या आई वडिलांना असं वाटत असतं की मुलांनी छान शिकावं, एक सेट जॉब करावा आणि छान आयुष्य जगावं, असं एक आई वडिलांचं साधारण स्वप्न असतं. आता वडील पोलीस होते म्हटल्यावर कुठेतरी असं असतं ना की ऍक्टरचा मुलगा ऍक्टर होणार, पोलिसांचा मुलगा कधीच या क्षेत्रात जाऊ शकतो. पण तू जे करिअर निवडलंयस, मॉडेलिंग, ऍक्टिंग, हे 360 डिग्री अपोजिट आहे. व्हॉट एक्झॅक्टली हॅपन? आणि तुला असं वाटलं की आपण या क्षेत्रात यावं आणि त्यांचा सपोर्ट होता तुला
आधीपासून? डॅडी सपोर्टमध्ये नव्हते. जेव्हा उज्ज्वला फेमिना जिंकली तेव्हा डॅडी एवढे कूल नव्हते, पण टाइम्स ऑफ इंडिया वॉज लाईक डॅडीने एकदम कूल केलं आणि सगळं सांगितलं. आणि ऑफकोर्स माझ्या बहिणीने ती खूप सक्सेसफुल आहे, तर जेव्हा ती त्या क्षेत्रात गेली, सगळं बघितलं आणि ते जे नॉर्म्स असतात की असं गेलं की असं होते, असं गेलं की तसं होते, तर ते डॅडींचे विचार थोडे चेंज झाले. आणि आणि मी काय सांगू, डॅडी स्ट्रिक्ट होते, पण कारण माझ्या बहिणी सक्सेसफुल झाला तर मला इझी होतं हा पाथ चूज करायला. आणि ऍक्च्युली मी चूज नाही केलाय, इट हॅपन टू मी. ओके. हा, तर मी ऍक्च्युली एका पार्टीमध्ये गेली आणि तिथे मला फोटोग्राफर, जे आपले मोठे फोटोग्राफर आहे अतुल कसबेकर, मला अतुलने स्पॉट केलं आणि तेव्हा मला किंगफिशर कॅलेंडर भेटलं. तर ते तसं झालं आणि ती जर्नी होती. स्विमसूट मध्ये किंगफिशर कॅलेंडर, करेक्ट. ही जर्नी बिलकुल इझी नाहीये. म्हणजे तुम्हाला तुमचं बेस्टच दिसायचंय, Absolutely. बेस्टच फिजिक मध्ये असायचंय. ऍक्च्युली आत्ता ना इंटरनेटवर डाएट, वर्कआउट हे सगळं अवेलेबल आहे, पण काही वर्षांपूर्वी सिच्युएशन वेगळी होती. आत्ता आपल्याला कार्बोहायड्रेट कमी, प्रोटीनचं महत्व कळलंय, पण तेव्हा पूर्ण ऑल टुगेदर चित्र वेगळं होतं सोनाली, राईट? तुझी ती जर्नी कशी होती? किती मेहनत घेतलीस त्या पहिला कॅलेंडर? पहिला सोशल मीडिया नव्हता. सोशल मीडिया नव्हतं, कॉम्पिटिशन कमी होतं. ऍक्च्युली सोशल मीडिया नव्हता आणि अवेअरनेस पण एवढा Yeah, नव्हता. yeah. पण आय थिंक त्यावेळेस माझा जो फर्स्ट जॉब होता म्हणून मला खूप प्रेशर वाटलं. अँड इट वॉज लाईक ओ माय गॉश, बिकिनी आहे, मी बिकिनी कसं घालू. आणि ऍक्च्युली मला खूप चबी फॅट पण होता, तर मला 6 महिने वेट लॉसवर टाकलं. अँड थँक्यू टू डॉक्टर विजय माल्या, मला चूज केलं. आणि हां, मग ते एक्सरसाइज, जिम, डायट, ट्रेनर. आणि हा ॲक्च्युली खूप मुश्किल होतं ते बेबी फॅट लूज करणं आणि बेस्ट शेपमध्ये राहणं. बट आय थिंक टीम खूप चांगली होती आणि खूप लक्झुरियस शूट होती. सो आय थिंक इट वॉज सुपर. आणि ते शूट जेव्हा घरी बघितलं तेव्हा त्यांच्या काय कॉमेंट होत्या? ते बोलले तू काफी हॉट आहे. असं घरचे बोलले? नाईस, खरं. म्हणजे मी त्या हिशोबाने बघत नव्हती, पण जेव्हा ते फोटोज बघितले ना आणि ट्रान्सफॉर्मेशन बघितलं, ते बोलले की आहे स्पार्क आहे, ग्लॅमर आहे, त्याला आता थोडा ब्रशअप करा, थोडं आणखीन स्वतःला ग्रूम करा. तर ती जर्नी तिथून सुरू झाली. आणि ऍक्च्युली म्हणजे महाराष्ट्रीयन फॅमिलीज मध्ये नो मॅटर व्हॉट, बिकिनी मध्ये दिसते आपली मुलगी एका कॅलेंडरवर, थोडंसं सरप्राइझिंग फॅक्टर रिलेटिव्हजला, देन आपल्या सोशल सर्कलला असू शकतो. Correct. राईट? तुझ्या बाबतीमध्ये असं काही घडलं सरप्राइझिंग फॅक्टर फर्स्ट ऑफ ऑल किंगफिशर कॅलेंडरचा खूप क्रेज होता त्यावेळेस. आणि जर तुम्ही त्या कॅलेंडरवर येता म्हणजे तुम्ही हॉट, ग्लॅमरस, ब्युटिफुल हे सगळे टॅग तुम्हाला भेटत आहे. आणि इट्स ॲक्च्युली चांगला प्लॅटफॉर्म पण आहे फॉर न्यू कमर्स, फॉर फ्रेशर्ससाठी. तर टॅग तर मी सांगेन, आय थिंक मॉम सांगायची की जास्त रिलेटिव्सला दाखवू नको, फ्रेंड्सला जास्त दाखवू नको कॅलेंडर. मम्मी थोडी, मॉम डॅड थोडे प्रोटेक्टिव्ह होते. ते थोडे प्रोटेक्टिव्ह होते. बट मी एवढं सोचलं नाही. आय जस्ट वेंट विथ द फ्लो. आता ज्याला जे बघायचंय बघेन. ऍक्च्युली ना, पहिलं काम जेव्हा आपल्याला चांगलं मिळतं तेव्हा त्याच्यानंतर ना ती कन्सिस्टन्सी खूप महत्वाची, की एक आपण छान केलं, आता पुढे त्याच लेवलचं त्याच्यापेक्षा बेटर आपल्याकडे आलं पाहिजे. आणि हिअर कम्स द रिअल स्ट्रगल, की आता मी किंगफिशर केलं, आता त्याच्या पुढचं काय, त्याच्या पुढे माझे मूवीज होते. आणि पण तेव्हा जास्त परफॉर्मन्स प्रेशर येऊ शकतं ना, की आता एक्सपेक्टेशन्स आपल्याकडनं खूप हायच झाल्यात आणि आपल्याला छानच करायचंय. तू तेव्हा परफॉर्मन्स प्रेशर किंवा आता पुढे काय येईल माझ्याकडे, व्हॉट नेक्स्ट, या विचारात असायचीच तेव्हा? मला सर्वजण त्यावेळेस बोलायचे की मॉडेलिंगमध्ये जास्त फोकस करू नको, कारण मॉडेलिंग त्यावेळेस थोडं असं चाललेलं जेव्हा आम्ही सुरुवात करत होते. आणि माझी जी बहीण आहे ती एकदम सुपर मॉडेल आहे आणि मी थोडीशी थोडी कमर्शियल फेस आहे. तर मला नेहमी लोक बोलायचे की ऍक्टिंगवर फोकस कर, ऍक्टिंग टेलिव्हिजन किंवा मोठ्या पडद्यावर ट्राय कर. आणि मी त्याच्यावरच लक्ष दिलं. आणि ऍक्च्युली कॅलेंडर बघून मला त्याच्यानंतर ऍक्च्युली मी 5-6 मूवीज साईन केले. अनफॉर्च्युनेटली डिड नॉट टेक ऑफ. अँड देन फायनली आय थिंक सीइंग द कॅलेंडर मला हिमेशनी स्पॉट केलं, हिमेश रेशम एक्सपोज मध्ये. तर मी त्याच्या अगोदर 4-5 मूवीज साईन केलेले विच डिड नॉट टेक ऑफ. या इट वॉज वाशू भगनानी, देन सचिन जोशी, देन आणखीन केन घोष अँड
चौथा कुठला होता, मी 5 काहीतरी केलेले आणि त्याच्यातनं 6वा हा टेक ऑफ. ते शूटच नाही झाल्या. हा म्हणजे ऍक्च्युली बॉलिवूड इझी नाही आहे जसं आपल्याला वाटते. अँड ऑफकोर्स तिथे स्ट्रगल आहे. यू हॅव टू कीप नॉकिंग ऑन द डोर्स, ट्राय करत की आय एम हिअर, आय एम देअर, आय एम म्हणजे आम्ही आहे. तर या 5-6 वेळा मी ट्राय केला आणि साईन पण झालं. बट अनफॉर्च्युनेटली बिकॉज ऑफ द फायनान्सर्स और बिकॉज ऑफ द हिरो इश्यू किंवा डेट किंवा स्क्रिप्ट आम्हाला मिलापनी पण मूवी ऑफर केलेली, मिलाप झवेरीची. अँड इट वॉज विथ रितेश. या सो आय रिमेंबर 5-6 मूवीज होते पण हा टेक ऑफ झाला. पण अशा वेळी ना आपल्याला विचार येतो की अरे हे का घडत नाहीये. म्हणजे Correct. एखादा पिक्चर गेला ओके, दुसरा गेला ओके, पण 4-5 पिक्चर आपण साईन करतो पण ते होतच नाहीत. Correct. अशा वेळी ना सेल्फ डाऊट पण येतो की काय व्हॉट एक्झॅक्टली हॅपनिंग. तेव्हा झालं होतं असं, तुला विचार येत होता की असं कसं एवढे पिक्चर घडतच नाहीये. मी सुरुवातीलाच आय थिंक 3 साईन केलेले. तेव्हा माहिती काय असतं, जेव्हा तुम्ही एक पिक्चर साईन करतात ना तुम्हाला पिक्चर भेटत राहतात. राईट. पण जेव्हा ते आय थिंक वेट माझी 1 वर्ष झाली आणि तेव्हा मला थोडं ते झालं. अँड देन आय डोंट नो, मी केनची मूवी करत होती आणि त्याच वेळेस हिमेशनी माझं कॅलेंडरच बघितलं आणि मग मला अप्रोच केलं. तर आणि हिमेशनी आय थिंक 6 महिन्यात पिक्चर सुरू पण केली आणि 1 महिन्यात रिलीज पण करून टाकली. तर तसं झालं. आणि खूप आपल्याला माहिती नसतं. म्हणजे मॉडेलिंग नो डाऊट आपण केलंय, पण लाईक यू सेड की बॉलिवूड इज व्हेरी डिफरंट, डिफिकल्ट. वन मोर थिंग, आय एम नॉट अ नेपोटिझम नो. बिग बॅनर प्रिव्हिलेज्ड आहे. बट बॉलिवूड बद्दल काय माहित नाहीये की कुठला मूवी साईन करायचा, कोणाला भेटायचं, राईट अप्रोच काय. लाईक आय रिमेंबर आय मेट साजिद नडियाडवाला आणि मी त्याला सांगितलं की मला सलमान खान खूप आवडतो. सो हाऊ टू से राईट थिंग्स टू राईट पीपल, व्हॉट टू से, हाऊ टू से, हे सगळं आलं पाहिजे. हा तो गेम आला पाहिजे. तर ते पहिला नव्हतं. एवढं मॅनिप्युलेशन, एवढं बिंग स्मार्ट, क्लेवर, और काय सपोर्ट, यू हॅव अ गॉडफादर किंवा आई वडील हेल्प करायला, तर ते एवढं नव्हतं. सो तिथे थोडं लॅकिंग होते. पण कोणतरी एखादी व्यक्ती, आता तू गॉडफादरचा उल्लेख केलास, युजली 2 गोष्टी आहेत. म्हणजे गॉडफादर असलेलं पण चांगलं की तो तुम्हाला योग्य रस्ता दाखवेल किंवा सांगेल कुठे जायचंय, आणि एक गॉडफादर नसलेलं पण बेटर, तुम्ही तुमचे असता, म्हणजे सेल्फ मेड जे काय आहे ते. तुझा काय बिलीव्ह आहे की असावा गॉडफादर, नसावा? आणि मी गॉडफादर नाही म्हणणार, पण तू जेव्हा सुरुवात केलीस या इंडस्ट्रीमध्ये, बॉलिवूडमध्ये, असं कोणी होतं तुझ्या बरोबर ज्यांनी तुला हेल्प केली कुठे जायचंय, काय करायचंय, काय नाही करायचंय यासाठी? आय थिंक त्यावेळेस तर एजन्सीज होते, तर ते पाठवायचे आणि ते आय थिंक ऑलवेज 10 गर्ल्स 10 बॉईज, तर ते सगळ्यांना पाठवायचे. तर त्यात तुका लागला तर लागला. तर तिथे माझे काही ठिकाणी तुक्के लागले, पण आय थिंक गॉडफादर असलेला बेटर असतं. कोणाचा तरी एक सपोर्ट पाहिजे, कारण टू गेट दॅट अपॉइंटमेंट ऑल्सो कोणाची एक स्ट्रगल आहे. म्हणजे यू कॅन जस्ट पिक अप द फोन अँड मेसेज अँड से हे आय एम सो अँड सो, वुड लाईक टू मीट यू. आपण ते करू नाही शकत. सो एक बेटर टू हॅव समबडी कोण नोन असेल किंवा गॉडफादर नेहमी हेल्प असतो. आता तू माहितीयेस सगळ्यांना सोनाली, पण मला सांग, अजूनही तू अप्रोच करतेस समोरनं कामासाठी, किंवा आधीपर्यंत तुझं असं हे राहिलंय की मी विचारीन ना कामासाठी काय हाम आहे त्याच्यामध्ये, तसं अप्रोच? ऍक्च्युली मी खूप शाय आहे या गोष्टीत. मी नाही कोणाला मेसेज करत किंवा काम मागत, मी ते करत नाही. तर आणि आय थिंक जे लोक करतात, ग्रेट फॉर देम, बिकॉज बिईंग देअर, आउट देअर, कधी कधी अपॉइंटमेंट भेटते, कधी कधी नाही भेटत. ते तो एक प्रेशर आणि ते एक वेट पिरियड, आणि भेटल्यावर पण मिळेल की नाही हे पण माहित नाही. तर ते पण एक गोष्ट असते. तर मी तर ऑनेस्टली समोरून काय मी ना मेसेज करत, आणि जे काय मला येते, मला जर वाटते हे परफेक्ट आहे. अँड ऑनेस्टली मला रियालिटी शोज आवडतात करायला, बिकॉज इन रियालिटी शोज यू कॅन बी युअर सेल्फ, यू आर नॉट प्लेइंग अ कॅरेक्टर. लाईक मी सोनाली राऊतच प्ले करणार. सो मला म्हणून रियालिटी शोज आवडतात. मूवीज मध्ये, टेलिव्हिजन मध्ये तुम्ही नेहमी कॅरेक्टर्स प्ले करता. या, सो आय लाईक बिईंग माय सेल्फ. ओके, पण तुझा स्वभाव कसा आहे? चिल, कूल, काम, भांडखोर नाही? नो कशाला भांडायचं, उगीच लोकांना प्रेम द्यायचं.
आणि Okay. प्रेम घ्यायचं. ओके बरं. सो आपण तुझ्या कामाबद्दल बोलवतो. मला सांग तू किती ऑडिशन्स दिले असतील आतापर्यंत? आय थिंक ऑडिशन तर मी 200-300 तर दिले असेल, सुरुवातीला दिलाय मी. 2014 पासून 14 हा हा 14 तेव्हापासून आय थिंक जेव्हा तुम्ही कॅलेंडर केलं ना, मग तुम्हाला सगळ्या ठिकाणी पाठवतात आणि तुम्हाला तेवढे कॉल्स पण येतात, कास्टिंग कॉल्स पण येतात. आणि अजूनही लोक ऑडिशनसाठी बोलतात, जर तुम्हाला सिरीज करायचं आहे किंवा मूवीसाठी तर ऑडिशन विचारतात. पण तुझ्यासाठी कोणतं एकदम मेमोरेबल Audition? ऑडिशन आहे? एक तर ते बिकॉज ते खूपच चांगलं झालं म्हणून ते तुझ्या कायम लक्षात आहे, आणि एक एक सांगू, मला ऑडिशनमुळे एकही काम भेटलं नाहीये. मी ऍक्च्युली असं अनेकांकडनं ऐकलंय की ऑडिशन मधनं कामं मिळत मला तर नाही. आजपर्यंत भेटलं नाही म्हणून मी जातच नाही. ओके. आय थिंक जेव्हा मी मीटिंगला जाते, द वे आय ड्रेस अप, द वे आय लुक, Yeah. मी त्याच्यातच एस करते. हा. कारण मला माहिती आहे ऑडिशन मध्ये ना लिमिटेशन काय असते, एक पेज देतात आणि एक कॅरेक्टर ब्रीफ. तुम्हाला माहीतच नसते काय ते आहे आणि एकदम यू हॅव टू बी प्रो. ओ हे असं कॅरेक्टर, आणि कोण एवढं एक्सप्लेन पण करत नाही. कास्टिंग डिरेक्टर्स येतात, ते आपल्या एस्पेशली मोठे कास्टिंग डिरेक्टर्स, ते फक्त 4-5 लाईनीचं कॅरेक्टर स्केच असतो आणि एवढं गेज करणं की तो एक्झॅक्टली कॅरेक्टर काय ते अर्धवट असतो माणूस, ऍक्टर अर्धवट असतो. त्यात त्याचा तुका लागला तर लागला. मे बी डायलेक्ट, लाईक त्यांचं डायलेक्ट ते चेक करतात, डायलॉग चेक करतात आणि आय थिंक लुक चेक करतात. बट मी ऑडिशन करत मला नाही ना, मला कधी काम भेटलं पण नाही. मला ऑडिशनला बोलवू पण नका. आय थिंक ऍक्च्युली ना एवढे 200-300 ऑडिशन्स दिल्यानंतर ना एक लेवलला असं होतं की आपण खूप काम केलंय ही पण फिलिंग येते. पण ना मी जसं मगाशी विचारलं, एकतर एक ऑडिशन आपल्याला खूप आपण ते बेस्ट केलंय म्हणून लक्षात राहतं, किंवा एक ऑडिशन खूपच वाईट केलंय किंवा मे बी तो एक्सपिरियन्स चांगला नाही म्हणून लक्षात राहतं. सो मला अशा प्रकारचं तुझ्या बाबतीमध्ये घडलेलं एखादं ऑडिशन ऐकायला आवडेल जे तुझ्या कायम लक्षात राहील तुझ्या करिअर ग्राफ. मला ऍक्च्युली ऑडिशन्स आठवतच नाही, कारण ते खूप टेम्पररी असते, काही फ्यू सेकंड साठी असतात, त्यात मेक आणि ब्रेक असतो. तर मग मी ऑनेस्टली मला आय थिंक 5-6 वर्ष झालं मी ऑडिशनवर गेलीच नाहीये. तर मला ते देर इज नो गुड एक्सपिरियन्स, देर इज नो बॅड एक्सपिरियन्स. इट्स अ व्हेरी न्यूट्रल. रिजेक्शन फेस केलेस कधी? ऑफकोर्स सगळेच करतात. या बट ते असं लागतं की मी का रिजेक्ट झाली असेल किंवा रिझन फाइंड आउट. जर मी रिजेक्ट झालाय तर ते माझ्याच कारणामुळे झालं असेल. मे बी आय मस्ट हॅव नॉट बीन गुड ऑर स्मार्ट ऑर मस्ट हॅव बीन, म्हणजे जे त्यांना पाहिजे होतं त्या लुकमध्ये मी बसत नाहीये, और मे बी आय एम टू बोल्ड, टू ब्लंट, टू स्ट्रेट फॉरवर्ड, काही असू शकते. बट आय थिंक इट्स ऑल दिस वे, नथिंग, नो कंप्लेन्स फ्रॉम अदर्स. पण तू रिझन्स करतेस फाइंड आउट की आपण का झालोय रिजेक्ट? नाही, मी एवढं सोचत नाही विचार करत. ओके. नाही, एवढा नाही विचार करत मी. आय गो विथ द फ्लो. ओके. आणि आता तू म्हणालीस की तू खूप ब्लंट आहेस, तू खूप बोल्ड आहेस, आणि आता तू जातेस मराठी बिग बॉसच्या सीझन मध्ये. ऍक्च्युली कल्चर खूप वेगळं आहे, राईट? तू हिंदी केलंयस, तिथलं कल्चर काइंड ऑफ वेगळं आहे, इथे जरा काइंड ऑफ वेगळं आहे. इकडे सोनाली तुझा अपिअरन्स कसा असणार आहे? आय थिंक इथे तर मी सोनाली राऊतच दिसणार. आणि मी एक्सपेक्ट करत आहे की आय थिंक खूप छान एक्सपिरियन्स असावा. आणि ऑफकोर्स मी थोडं टॉर्चर पण एक्सपेक्ट करत आहे, कारण बिग बॉसमध्ये चाललंय तर थोडं टॉर्चर तर असणार. आणि मी एक्सपेक्ट करते की कंटेस्टंट्स ॲक्च्युली चांगले असतात, पण ते सिच्युएशन असे क्रिएट करतात ना की ते जेवण देत नाही, ते तुम्हाला बेड देत नाही झोपायला, ते तुमच्याकडनं टास्क करून घेतात, ते तुमच्यावर एवढा AC ऑन ठेवतात. तर ऑटोमॅटिकली तुमचं इमोशनल आणि तुमचं मेंटल आणि फिजिकली तुम्ही एक्झॉस्टेड होतात. तर त्यामुळे सिच्युएशन क्रिएट्स होतात. बट आय थिंक मी एक्सपेक्ट करते की आय थिंक लर्निंग आणि ना या आधीच्या काही सीझन्स मध्ये असं झालंय की खूप सिनियर मराठी आर्टिस्ट हे सीझन मध्ये गेलेत, आणि तिथेच असलेल्या काही म्हणजे नवीन किंवा मिड लेवल आर्टिस्ट कडनं ना डिसरिस्पेक्ट झालाय मोठ्या आर्टिस्टचा, आणि हे गेल्या 2 सीझन मध्ये कन्सिस्टंटली झालंय. आणि तो मुद्दा अनेकदा वीकेंड मध्ये बाहेर सुद्धा आला. सो सोनाली, कदाचित तू हे सुद्धा हे सगळं ऐकलं असशील. या बाबतीत तू कधी काही विचार केलायस किंवा तुझी स्ट्रॅटेजी असेल की तुझ्याकडनं कधी कोणाच्या भावना, इमोशन्स हर्ट होणार नाहीत? आय थिंक बिईंग अन आर्टिस्ट, आय थिंक मी ती एक रिस्पेक्ट ठेवेन.
कारण घरी पण हे शिकवलं गेलंय की बी रिस्पेक्टफुल अँड काही जणांची स्ट्रॅटेजी पण असते कारण ते सक्सेसफुल असतात तर ऑब्व्हियसली कोणाला असं टार्गेट करा की तुम्हाला ते अटेन्शन भेटेल आणि गुड बॅड वर्स्ट वर्क होते रियालिटी शोवर तुम्ही गुड राहा बॅड राहा किंवा वर्स्ट राहा म्हणजे तुम्हालाच ते ओन अप करायचंय बाहेर जाऊन ते तुम्हालाच ओन अप करायचंय बट आय थिंक रियालिटी शोज मध्ये ते वर्क होते बट आय थिंक आय विल बी रिस्पेक्टफुल आणि कोण सिनियर असेल तो आय विल मेंटेन दॅट रिस्पेक्ट. ओके, किती मस्त. आणि ना मला जेन्युअनली माहिती नव्हतं, एक तर तू इतकं छान मराठी बोलतेस आणि मी महाराष्ट्रीयन आहे. घरी मराठीच हो बोलता. आम्ही सगळे मराठीच बोलतो. ओके, कोणता मराठी पदार्थ आवडतो तुला खायला? मला वरण भात आवडते, लोणचं आवडते, पण मी थोडी डाएटवर असते तर ते थोडं माझं कमी. आणि गोडमध्ये मला खीर आवडते. आणखीन काय मराठीमध्ये? पुरणपोळी. पुरणपोळी. ती गुडची असते ना, हा, त्याच्यात गुड टाकतात तर मी पुरणपोळी पण खाते. आता होळी येणार आहे पण तेव्हा तू घरात असशील. आय विल बी इन बिग बॉस मराठी ओनली होपफुली. येस, 3 महिन्यांनी भेटूया आपण आता. मी तर म्हणेन 100+ days. 100+ days. days. येस. आणि बट आय एम एमिंग फॉर द ट्रॉफी ओनली. मला ट्रॉफीज जिंकायची आहे. हो, जागा बनवलीस का घरामध्ये ट्रॉफीसाठी आत्तापासून? हो. आणि खरंच चांगलं वाटेल तुला ट्रॉफी घेऊन येताना. आता बघा यावेळेस पुन्हा चाललाय तर आय थिंक आता ट्रॉफीज घेऊन येणार. आणि एकदम न्यू सीझन, न्यू टास्क, एकदम सगळंच नवीन आहे ना. टास्क बोललं की इट्स लाईक खरी कावकाव त्याच्यातच सुरू होते. सगळ्यांचे क्लॉज बाहेर येतात. पण मराठीमध्ये तुला काम करायला आवडेल पोस्ट बिग बॉस? मी महाराष्ट्रीयन आहे आणि आम्हाला मराठी मूवीज, मराठी गाणी, मराठी कलाकार आय थिंक खूप आवडतात. ओके, सो मजा येईल मराठीमध्ये बघायला. आणि मला खूप मस्त वाटलं तुझ्याशी आज गप्पा मारून. सोनाली, थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट 100+ days साठी तुला पुढे. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.